तर दहिसरमध्ये ते ज्या जुन्या घरी राहायचे त्याची एक गल्ली सोडून एक बाई होती. काय माहिती अचानकच म्हणजे ती अशी विचित्र वागायला लागली. अनप्रिडिक्टेबल झालं होतं तिचं बिहेवियर. ती असं वागत होती की समोरच्याला कळणारच नाही नेमकं तिच्या आयुष्यात चाललंय काय. ती स्वतःचेच कपडे काढून टाकायची आणि जसं काही तिच्यावरती कोणीतरी जोर जबरदस्ती करतंय, कोणीतरी तिचं शोषण करतंय असं सगळं. मग मला त्यांनी असं सांगितलं की एक जो मुस्लिम जिन असतात ना, तो तिच्या अंगात शिरलेला आणि तो तिचा रेप करायचा दररोज. आणि असं कंटिन्यू त्यांनी 1 ते 1.5 वर्ष चालूच ठेवलं होतं. आणि ती सांगण्याचा प्रयत्न करायची. जेव्हा त्याचा होल्ड नसायचा तिच्यावर, तेव्हा ती सांगण्याचा प्रयत्न करायची, की माझ्यासोबत असं काहीतरी होतंय, तुम्ही ऐका. ती आरडाओरड करायची, रडायची, पण लोकं ऐकतच नव्हते. तिचं कोणीही ऐकलं नाही. आणि मग त्यांनी तिचा रेप केला आणि ते खूप एक्स्ट्रीम लेव्हलला गेलं वाटतं, कारण तिची सहनशक्ती संपली असणार. 1 वर्ष, 1.5 वर्ष खूप मोठी गोष्ट आहे. हो. कोणीतरी कंटिन्यू आपल्यासोबत काहीतरी करते आणि आपल्याला कळत नाही नेमकं होतंय तरी काय. मग शी फायनली डाईड. आणि जेव्हा ती मेली तिची बॉडी एक नॉर्मल सुसाईड जरी केली तरी अशी नसेल, अशी अवस्थेमध्ये सापडली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काहीच नाही आलं, फक्त एवढंच की कोणीतरी रेप केलेला आहे तिचा. बरं आता कोण रेप करतंय हे पण कळत नव्हतं, कारण DNA रिपोर्ट्स वगैरेमध्ये काहीच सापडलं नाही, विच वॉज व्हेरी शॉकिंग. आणि मलाच हे ऐकल्यावर इतका धक्का बसला.